नमस्कार सर्वांना आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मराठी व्याकरणचे बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. सारस बघा हा शब्द तलाव या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, विपुलता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता. विपुलता या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? विपुलता बघा टंचाई बघा या ठिकाणी विपुलता या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलं, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले, जे साध्य होऊ शकत नाही. बघा जे साध्य होऊ शकत नाही त्यांना आपण काय म्हणतो? जे साध्य बघा होऊ शकत नाही आपण त्यांना असाध्य म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला, एखाद्याकडे धनदौलत संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. समजा बघा एखाद्याकडे बघा जास्त संपत्ती असेल तर त्याच्या अवतीभोवती बघा 4 माणसे जमतात. बघा अशा प्रकारचा अर्थ आहे. या अर्थाची मन कोणती असेल मग? असतील शिते तर जमतील भूते. बघा या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारला, अचंबा वाटणे. अशा प्रकारचं बघा एक वाक्य प्रचार आहे, योग्य अर्थ सांगा. अचंबा वाटणे. बघा अचंबा वाटणे म्हणजे काय असतो? आश्चर्यचकित होणे, नवल वाटणे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपले योग्य उत्तर 3 यायला पाहिजे, 1 व 2. अचंबा वाटणे म्हणजे आश्चर्यचकित बरोबर आहे, नवल वाटणे बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, वाह वा, शाबास, अरे रे, अरे. बघा अशा प्रकारचे बघा काही शब्द आहेत. हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? वाह वा, शाबास, अरे रे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व शब्द केवल प्रयोगी अव्यय या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, चतुर या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी काय होईल? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. चतुर बघा या ठिकाणी शब्द आहे. चतुर या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी काय होईल? चतुर, चतुराई. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य भाववाचक नाम असलेला पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारला आहे, खालील नामापैकी सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा मुंबई काय आहे? विशेष नाम. राकेश विशेष नाम. कौशल्य विशेष नाम. बघा या ठिकाणी नदी या ठिकाणी बघा हा शब्द या ठिकाणी सामान्य नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, 23 तारखेला माझी परीक्षा असेल. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा काळ आहे? 23 तारखेला माझी परीक्षा असेल. बघा असेल म्हटलं काय असतो आपल्याकडे? असेल म्हटलं की भविष्यकाळ. 23 तारखेला माझी परीक्षा असेल म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, उल्लेख या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे. उल्लेख बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी व्हायला पाहिजे? उल्लेख. बघा विद्यार्थी मित्रांनो, उल्लेख या शब्दामध्ये संधी कोणती व्हायला पाहिजे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, व्यंजन संधी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र व सर्व मागील टी-ई-टीचे झालेले पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण IMP पेपरचे बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारला आहे, समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा गवताची बघा काय असते? गवताची गंजी असते. बघा ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे.
बघा प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं बाळकराम हे कोणत्या कवीचं कोणत्या लेखकाचं या ठिकाणी टोपण नाव आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बाळकराम बघा हे कोणत्या कवीचं कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे बाळकराम बघा हे राम गणेश गडकरी बघा यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक बघा पुढच्या या ठिकाणी काय विचारलं चंडाशू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. चंडाशू म्हणजे काय असतो पर्वत नदी सूर्य चंद्र. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. चंडाशू म्हणजे सूर्य असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा उपद्रवी. उपद्रवी या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द ओळखा. उपद्रवी निरपद्रवी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा आपल्यासमोर या ठिकाणी काय विचारलंय कामाची टाळाटाळ करणारा. कामाची टाळाटाळ करणं आपण त्यांना काय म्हणतो कामचुकार म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. बघा प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारलाय थोडे थोडे साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो. समजा एखादी गोष्ट आपण थोडे थोडे साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो या अर्थाची मन ओळखा. योग्य मन मग काय व्हायला पाहिजे थेंबे थेंबे तळे साचे या अर्थाची या ठिकाणी योग्य मन आहे. विषय क्रमांक 5 भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोण लिहिला होता संत ज्ञानेश्वर महाराजांनी. पहा भावार्थ दीपिका हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बघा कोण असतील माझे विद्यापीठ बघा या नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. योग्य उत्तर काय पाहिजे माझे विद्यापीठ बघा हे पुस्तक नारायण सुर्वे बघा यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय कुत्रा हाल न खाणे अशा बघा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ सांगा. बघा याचा योग्य अर्थ मग काय आला पाहिजे कुत्रा हाल न खाणे म्हणजे काय असेल अतिशय दयनीय अवस्था होणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 8 पहा काय विचारलाय अर्ज इनाम. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अर्ज आणि इनाम हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे अरबी बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले हे शब्द आहेत. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल मागील बघा परीक्षेमध्ये हा शब्द विचारण्यात आला होता. पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा विसर्ग संधी यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपलं बघा या ठिकाणी योग्य संधी आहे. विषय क्रमांक 10 महायुद्ध या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. महायुद्ध बघा महायुद्ध या शब्दामध्ये कर्मधारय समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा शर्वरी म्हणजे काय असतो बघा शर्वरी म्हणजे रात्र असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे शर्वरी म्हणजे रात्र योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय जागृत या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द ओळखा. जागृत बघा जागृतचा योग्य विरुद्ध आर्थी मग शब्द कोणता यायला पाहिजे बघा जागृत निद्रिस्त ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे. आपण त्यांना काय म्हणतो एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे म्हणजे काय असतो धर्मांतर करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे. या अर्थाची मग मन कोणती यायला पाहिजे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे या अर्थाची मन ओळखा. बघा या अर्थाची योग्य मन कोणती यायला पाहिजे गुरुची विद्या गुरुला फळणे. बघा या ठिकाणी या अर्थाची योग्य मन आहे. विषय क्रमांक पुढचा वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. उदक सोडणे बघा उदक सोडणे बघा याचा योग्य अर्थ मग काय यायला पाहिजे उदक सोडणे. उदक सोडणे म्हणजे त्याग करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय वाक्याचा अर्थपूर्ण
करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? समजा बघा एखादं वाक्य आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7वा या ठिकाणी काय विचारला आहे? गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश या शब्दामध्ये योग्य मग संधी कोणती आल्या पाहिजे? गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये स्वर संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पावसात भिजू नका. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पावसात. बघा या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? पावसात. म्हणजे त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे असतात आपल्याकडे? त इ आ बघा हे प्रत्यय सप्तमी विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मेहनत बघा हा शब्द, मेहनत बघा हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे? याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? मेहनत बघा हा शब्द अरबी भाषेमधून मराठी बघा अरबी या भाषेमधून बघा मेहनत हा शब्द आलेला आहे. पुढील शब्दापैकी विसंगत जोडी ओळखा. बघा मोठा मोठेपणा बघा भावाचक नाम केलेलं आहे. मोठा मोठेपणा, शांत शांतता, लायक लायकी, माणूस मनुष्यत्व. मग या ठिकाणी चुकी जोडी कोणती आल्या पाहिजे? माणूसचं काय व्हायला पाहिजे? भावाचक नाम. माणूसचं माणुसकी व्हायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? वीज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वीज. बघा योग्य समानार्थी शब्द मग कोणता आला पाहिजे? वीजचा. वीज म्हणजे काय असतो? चपला. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सदोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा सदोषचा कोणता यायला पाहिजे? सदोषचा निर्दोष यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सदोषचा निर्दोष या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? शत्रू पक्षामध्ये सामील झालेला आपण त्यांना काय म्हणतो? शत्रू पक्षामध्ये सामील झालेला. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. अजातशत्रू आपण कोणाला म्हणतो? ज्याला एकही शत्रू नाही त्यांना आपण काय म्हणतो? अजातशत्रू. इथे काय विचारले? शत्रू पक्षामध्ये सामील झालेला आपण त्यांना काय म्हणतो? फितूर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नावडत्या व्यक्तीने किती चांगले काम केले तरी ते आवडत नाही. बघा एखाद्या नावडत्या व्यक्तीने बघा किती चांगले काम करू द्या ते आवडत नाही. या अर्थाची मग मन कोणती यायला पाहिजे? नावडतीचे मीठ आळणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या अर्थाची योग्य मन आहे. प्रश्न क्रमांक 5वा, बोचणी लागणे. बघा बोचणी लागणे बघा अशा प्रकारचा एक वाक्य प्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. कोणता यायला पाहिजे? बोचणी लागणे म्हणजे काय असतो? मनास लागणे. मग याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मग ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बोचणी लागणे म्हणजे मनास लागून राहणे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. बघा शूर शौर्य, स्वामी स्वामित्व, मंगल मांगल्य, गारवा. बघा या ठिकाणी गारवा बघा या ठिकाणी हा शब्द काय आहे? भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. निर्मल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? निर्मल. निर्मल बघा या शब्दामध्ये संधी कोणती आल्या पाहिजे? विसर्ग संधी बघा या प्रकारची संधी आहे. निर्मल या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकारची संधी आहे. विनाकारण, कारण नसताना. विनाकारण या शब्दामध्ये समास कोणता आहे? द्वंद्व समास आहे का? नाही. कर्मधारय आहे का? नाही. अव्ययभाव समास. विनाकारण या शब्दामध्ये अव्ययभाव समास या प्रकारचा समास आहे. पुढील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. अनेक वचनी, घर घरे, केळ केळी, वीट विटा, फूल फुले. म्हणजे बघा फुले या ठिकाणी हा शब्द काय आहे? अनेक वचनी या प्रकारचा तो शब्द आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी आपल्यासमोर काय विचारला आहे? बघा प्रश्न क्रमांक 9 झाला होता. 10वा बघा, नायक या शब्दाचं स्त्रीलिंगी शब्द ओळखा. नायक. नायक या शब्दाचा मग स्त्रीलिंगी शब्द कोणता आला पाहिजे? नायक नायिका. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बाप गुढी गाजर बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? विद्यार्थी मित्रांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बाप गुढी गाजर बघा हे सर्व शब्द काय असतील? कानडी बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारला आहे? बघा पुढीलपैकी बघा अनिश्चित संख्या विशेषण ओळखायचे. अनिश्चित. अनिश्चित मग कोणत्या आल्या पाहिजे? चौपट. 5 5 असली पुस्तके, अत्यल्प. बघा या ठिकाणी अत्यल्प बघा या ठिकाणी काय आहे?
अनिश्चित आहे, अत्यल्प. त्रिभुवन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा त्रिभुवन? त्रिभुवन म्हणजे याच्यामध्ये कोणता समास यायला पाहिजे? द्विगु समास आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य उत्तर आले पाहिजे. त्रिभुवन बघा या शब्दामध्ये द्विगु समास आपले योग्य उत्तर आहे. रामूने पेन कोठे ठेवला? रामूने पेन कोठे ठेवला? रामूने बघा रामूने बघा याच्यामध्ये मग रामूने ने एशी हे कोणते असतील? तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. केशव कुमार विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे मराठी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, समाजशास्त्र व सर्व मागील टी झालेले पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.